धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मुंब्रा येथे मंगळवारी 5 मार्च रोजी MM व्हॅली येथील अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे 4 प्रभागातील एकूण 1005 पात्र महिलांना काल पहिल्या टप्प्यात 290 घरघंटी आणि दुसऱ्या टप्प्यात 200 शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आहे। तसेच मुंब्र्यातील उर्वरित महिलांना यंत्रसामुग्री वाटप करण्यात येणार आहे। स्थानिक माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन किने व माजी नगरसेविका अनिता किने तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नानं ठाणे महानगरपालिका सामाजिक विभाग योजना धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना यंत्रसामुग्रीचं वाटप करण्यात आलं आहे। या कार्यक्रमात मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड, राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक मोरेश्वर किने, बालाजी काकडे, बळीराम टकले, करण किने, मुबीन सुर्वे, आझाद चौगले, महेश किने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार जी महाराष्ट्र राज्य शासनाने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आमचे लाडके लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून जे काही महिलांसाठी महिलांचं कर्तृत्व, त्यांच्या सुप्त गुण किंवा त्यांच्या हाताला एक रोजगार देण्यासाठी जी काय त्यांची धडपड चालली आहे जीवापार, त्याचाच एक म्हणजे पूर्वी मुंब्र्यात होत नव्हत्या योजना, महापालिकेकडे असायच्या शासनाच्या, पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या। आज राज्य सरकारने आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार साहेबांनी इतकी साधी संकल्पना करून ठेवले की जास्तीत जास्त महिलांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील म्हणून सरसकट ज्यांचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स असतील त्या सगळ्यांना पात्र करून आपण ते मशीन आणि घरघंटी साधारण मुंब्रा प्रभाग समिती म्हणजे मला आनंद होतोय की पहिला आम्ही जेव्हा हाऊसमध्ये होतो त्यावेळेला एक फॉर्म हजारो भरले जायचे, पण एक काही चिठ्ठ्या टाकून ज्याच्यातनं एखादं निघालं त्याचं नाव तो बेस्ट लक। तर तसं काही न ठेवता सरसकट ज्यांचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्यांना आपण जवळजवळ हजाराच्या आसपास महिलांना हे माध्यमातून रोजगार मिळतो। हो, नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेबांचे खूप खूप आभार असतील। मुंब्राच्या महिलांच्या तर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानते। येणारी जी काय महिला दिवस आहे त्याच्या उपरोक्त एवढा छान कार्यक्रम आपल्या मुंब्र्यातनं, आपल्या मुंब्रा प्रभाग समितीनं टप्प्याटप्प्यांनी महिलांना मिळणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते। जय हिंद। महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री, कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ठाणे महानगरपालिका धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना समाज कल्याण विभाग यांच्यामार्फत मागच्या 6 महिन्यापूर्वी फॉर्म भरण्यात आले होते। महिलांना सक्षम करण्यासंदर्भात जे शासनाचं धोरण आहे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हे एकनाथ शिंदे साहेबांचं एक मिशन आहे की महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर या महानगरपालिकेच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे फॉर्म भरण्यात आले होते आणि या काल पाहिलं असेल तर कमीत कमी 400 महिलांना आपण घरघंटीचं वाटप केलं आणि आज कमीत कमी 200 महिलांना आपण शिलाई मशीनचं वाटप करतोय। म्हणजे या घरघंटीच्या माध्यमातून आणि शिलाई मशीनच्या माध्यमातून आमच्या मुंब्र्यातील महिलांचं सक्षमीकरण होईल, स्वावलंबन होईल आणि त्यामुळं त्यांना एक काम करण्याचं एक वेगळा हातात त्यांचा एक रोजगार उपलब्ध होईल। यासाठी या मशीन आणि घरघंटी देण्यात आलेली आहे। हे टप्पे 2 ते 3 टप्पे असणार आहे, कारण का आता आपण काल 300च्या आसपास काहीतरी घरघंटे वाटल्या, आज 200 शिलाई मशीन वाटल्या। आपण पाहत असाल की मागच्या रविवारी ज्या डोंबिवलीमध्ये जो शासन आपल्या दारी जो एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक जे असे या समाजातील दुर्बल घटक होते त्या घटकांना म्हणजे शासनातर्फे मदत देण्यात आली। साहेबांची संकल्पना होती की शासन आपल्या दारी म्हणजे काय, शासन आपल्या दारी म्हणजे शासनाच्या विविध योजना आहेत
त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोचत नाही आहे. का पोचत नाही आहे तर त्यांचे जे कागदपत्र असतात जे करस्पॉन्डंट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये ते समजा ते एखाद्याला जर अधिवासाचा दाखला असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट, तो जर घ्यायचा असेल तर त्याला तहसीलदार कार्यालयामध्ये खेटे मारायला लागायचे आणि चपला झिजवायला लागायचे. त्याच्यामुळं तो जो लाभार्थी असतो तो लाभार्थी म्हणजे त्या याच्यातून असे बोलतात की वंचित राहतात, त्यांना ते कंटाळतात, जात नाही येते अशा पद्धतीने. तर त्याच्यामुळं ते शासन आपल्या दारी ही संकल्पना साहेबांनी राबवली आणि शासनाचे प्रत्येक अधिकारी आहे लाभार्थ्यापर्यंत पोचला आणि तो लाभ त्यांना मिळावा म्हणून साहेबांनी ही योजना आणली आणि प्रत्येक लाभार्थ्याला ते लाभ दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे आभार, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे आभार आणि खास करून आमचे माननीय आयुक्त आणि समाज कल्याण विभाग जे महानगरपालिका यांचे आभार प्रकट करतो. सगळ्यात जास्त म्हणजे कुठल्या ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत सगळ्यात जास्त कुठल्या प्रभाग समितीमध्ये जर ह्या साहित्यांचं उपलब्ध झालं असेल तर ती मुंब्रा प्रभाग समिती आहे आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये यापुढे अशा बऱ्याच योजना आहेत त्या आम्ही मुंब्रा प्रभाग समितीतील आमच्या मुंब्राच्या नागरिकांना आम्ही त्या उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहू. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे योजना